चंदगडला उमगाव नावाचं गाव आहे, त्याच्यामध्ये सावतवाडी नावाचं एक शेत आहे, एक छोटी वाडी आहे. तिथला एक शेतकरी सकाळ सकाळी आला आणि दंगा करायला की माझी विहीर ठेवली नाही हत्तीनं. आम्हाला शंका पडली, हत्ती पीक खाऊ शकतो, विहीर काय करणार आहे. तर सर आम्ही जाऊन पाहतोय तर काय, भात शेती लावली होती आणि भात शेती पिकायला आली होती. साधारण सप्टेंबर एंड असेल किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवडा असेल, सुगीचा थोडासा पहिला हंगाम. सावंत नावाचा शेतकरी होता, तो कोकम वगैरे बाजारात विकायचा. मी भरपूर बोलणारा होता. मी जाऊन पाहिलं तर सर त्याचं पिल्लू त्यात पडलं होतं. आणि कोकणामध्ये छोट्या छोट्या विहिरी असतात पावसाळ्यापुरत्या, 7 फूट 8 फूट 10 फूट, आणि तेवढं पावसाळ्यापुरतं पाणी वापरतात आणि सोडून देतात. ते पिल्लू न कळत त्याचं आत पडलं. त्यानं काय केलं, आजूबाजूची सगळी जी बांधाची माती आहे सर, ते जेसीबी सारखी ढकलून आत टाकला, खाजू टाकला, ती पिल्लाला अलगद घेऊन ती निघून गेली. म्हणजे एवढे ते हुशार आहेत. मी त्या रात्रीत त्यानं सगळा खेळ करून तो आला, खाल्लं, पिल्लू पडलं, त्यानं ते त्याच्या रेमेडी शोधली आणि तो निघून पण गेला. मी एवढा हुशार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.